बघा आता आम्ही मंदिरात दर्शन वगैरे सगळं झालेले, फोटो क्लिक पण काढलेले. तुम्ही मंदिर बघा. ही नदी, नदीच्या मध्ये मंदिर आणि हे पब्लिक. आणि या नदीमध्ये बरेच कासव आहेत. आम्ही लिटरली सांगतो, जिथं फोटो काढत होतो ना तिथं 5-6 कासव आम्ही म्हणजे यानी बघितले आधी, मग दाखवतात की बघ कासव. असा नॉर्मली आउटफिट आहे, जास्त कॉस्टली पण नाही, फॅन्सी पण नाही, काय नाही. भारी आहे म्हणजे दोन्हीकडनं सह्याद्रीचा डोंगर दिसतोय आणि मधी नाही का तुम्ही 1 मिनिट, दोन्हीकडनं शिखर आहे आणि मधी मंदिर आहे आणि मंदिरच्या नियर बाय एक तलाव आहे. नदी असू शकते किंवा तलाव म्हणत तुम्ही, पण सुंदर आहे मंदिर. दर्शन पण नाही का पणे झालेले आहेत. पण रवी भाई बरेच काही फोटो वगैरे काढले आम्ही आता. एक आहे की हे आहेत रवी, यांना अशी भूक लागलेली आता खायची, भूकपेक्षा ताण लागलेले आणि यांचं उपास निरंकार. काय माहिती काय मागितलं देवाला काय नाही, जेवढं बाया पण उपास ठेवत नाही हे यांनी ठेवलंय. विदाऊट पाणी काही खाणार नाही, पिणार नाही, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. सकाळपासून मी त्यासोबत आहे, गाडीवर पण तुम्हाला बोललोय आणि आता पण बोलतोय. आणि काहीच खाल्लं नाही आणि पिलं नाही. रात्री 12 वाजता आम्ही फक्त चाय पिली, तर नाही चहा पण नाही पिली. याने चहा नाही पिली, मी चहा पिली, कारण की मी पण उपास ठेवलेला आहे. पण याचं एवढंही निरंकार नाही. काय माहिती बेकार यांचं देव ऐकतंय किंवा इग्नोर करते. बघू शेवटपर्यंत टिकते का नाही. आता याची कॅपॅसिटी पूर्ण संपली म्हणजे तरी पण तो स्ट्रगल करतोय ना, पूर्ण संपली कॅपॅसिटी. आता बघू कुठपर्यंत. मारायला तर पाहिजे, अपेक्षा ती एक आहे लवकर मरण्याची. असं मंदिर घे ना, ते पायपावर उभं राहा. अरे सर इथं कपल्स वगैरे फोटोशूट नाही का घरच्यांना न सांगता. असे बरेच कपल्स आम्ही आज बघितले तिथे न सांगता फक्त इथं फोटोशूटला येतात. सुंदर सुंदर मुली बघितल्या पाहिजे, सुंदर कोणी नाही बघितलं, लिटरली सांगतो. एक पण मुलगी सुंदर नाही. अर्ध तर मेकअप आहे, अर्ध फाउंडेशन आहे. पण आम्हाला त्याची मुलगी अजिबात आवडत नाही. आणि खरं म्हणजे तर सुंदर तर तीच. डोंट लाईक दिस, डोंट लाईक दिस गर्ल. मुली असं नाही आवडत नाहीत भाई, आवडतात ना, का नाही. फक्त विषय लॉंग ड्रेस असला पाहिजे, लॉंग ड्रेस, एक छोटी बिंदी असली पाहिजे, साधी कानात नाही झुमके असले पाहिजे, बस त्याला असली मुलगी मोकळे केस त्याला असली मुलगी आवडते. आणि तुला मला पण सेम तशी ती बदन दिखाने वाली नाही, बदन झटवाली. हाँ सिर पर दुपट्टा ओढे हुए. सो आता आम्ही दर्शन वगैरे घेतले. माझं दाखव. आता हे बघा, ते आउटफिट बघा. हेच कपडे घालून कामाला वगैरे जाणार आता, नाही का. टाइम संपत आले, 4:30 इथं झालेले आणि घरी पोचता जस्ट कमिंग सून ही गाडी घ्यायची नाही का आपल्याला, कमिंग सून लवकरच. दिस इज द माय बाईक. हा हीच बाईक मी नाही का येणाऱ्या 1-1.5 महिन्यात नाही का ऍक्टिव्ह करणार. सो आता आम्ही घरी निघतोय, कारण की खूप उशीर पण झाला. याला पण कामाला जायचं नाही का. परत मग आता गाडी घेणार आहे. रस्ता मला नाही माहिती आहे. तर आता आम्ही निघतोय ना, हा गाडी काढतो नाही का. गाडी आणली होती आम्ही, आता निघतो आम्ही इथनं. खूप भूक लागली. भूक तर मी कंट्रोल करतो, हो भूक तर नाही, पण ताण एवढी लागली ना, खूप ताण लागली. इकडे झाडे बघा, एकदा भारी नजर आहे नाही का. चला, ताण खूप लागली. आता भालोई गाडीवरती बसलोय. चलो का. चला, मला जास्त गाडी चालतच नाही, फक्त माझी ड्रायव्हिंग बघा. वरती दारू किती निघाली. दारू नाही बरं का भाई, दारू नाही. दारू वगैरे सगळं किती होती एका टायमाला, पण आता सोडून दिली. सर्व नाम सोडून दिलं. तर बघू शकता, तुम्हाला दाखवतो नाही का.
गर्दी असल्यास ते इथनं लोक चालू देतात. हा खूप 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 इकडे भाजीपाला बसतोय म्हणजे मंदिराच्या कोण घेणार आहे? समोरच. हा ना तेच ना. मग आता जे जवळपास राहतात ते घेऊन जातात नाही का. पण आता मला असं वाटायला लागलंय, मला असं निंबू जरी दिलं ना पियायला तरी पण मी निंबू एवढं कडू निंबू पियायला तयार आहे. एवढी बेकार भूक लागली. पण एक गाड्या वगैरे पार्किंग वगैरे बघू शकता नाही का. पार्किंगला काही हा. चार्ज वगैरे नाही, ती चांगली गोष्ट आहे. अरे हायलाइट पार्किंगला काही चार्ज वगैरे काही घेतला नाहीये आमच्याकडनं. आणि फी वगैरे आमच्याकडनं नाही, म्हणजे नाही म्हणजे हा खरं सॉरी सांगितलं आपलं नाही. नाहीच. पण एक बघा चांगली जागा गोष्ट किती आहे. मोकळी आहे. आता इथे नाही का या जाग्यावरती, या मोकळ्या जाग्यामध्ये नाही का आपला काहीतरी युनिक बनवतील नाही का. हा म्हणजे जसं की काहीतरी मंदिर वगैरे किंवा बघण्यासारखं काहीतरी Visitor बनवतील. येतात ना, हा visit करायला बरोबर. पण हा एवढा रस्ता थोडा म्हणजे अर्धा थोडा खराब रस्ता आहे. खराब आहे हा, बघू शकता. थोडा थोडा नाही बराच खराब आहे, म्हणजे बनवलेलाच नाही. बनवतील कारण की रस्त्याचे काम वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे. आहे की नाही. आता इलेक्शन येतील, इलेक्शन आल्यावर रस्ता बनल नाही का. इलेक्शन पॉलिटिशियन वगैरे. पॉलिटिशियन असे तसं पॉलिटिशियन खूप बेकार चीज आहे भाई. पॉलिटिशियन एक माणूस गेलाय. अजितदादा पवार. निशब्द भारी माणूस होता. जाऊ द्या काही विषय नाही. ज्याची वेळ येते ते जातेच भाई. मरण कधी थांबत नाही. जगणं माणूस कधी सोडत नाही, एवढं लक्षात ठेव. तिथं आता डोळे माझं आधी आम्ही सनस्क्रीन लावलेली आहे, तसं काही विषय सनस्क्रीन नाही. लावलेली आहे पण आता जाऊ दे ना भाई. काय विषय असलं ना, असलं तर असलं. इकडे विटा तयार होतात. विटाचा कारखाना आहे. पाड वगैरे आहे यार इकडे. नाही का मी गावाकडे होतो ना, असं शेती वगैरे बघितली ना. आता ही बघा असली शेती वगैरे बघितली ना, मला असं असं वाटायला लागलंय की भाई पाणी प्यायला जाऊ काय विहिरी मधलं पाणी काढून. खरं असं होतं की त्याला हा. पाणी प्यायची असली इच्छा झालेली आहे एवढी की असं भयानक इच्छा कुठं झाली जातो आणि पूर्ण. पाणी की काय हा. पण असो, लिक्विड लिक्विड पितो. लिक्विड जरी असं मला लिक्विड सुद्धा पाणी दिसायला लागलं माहितीये. काही विषय नाही, जाऊ दे. एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं. उपवास आहे पकडला, होणारच आहे. बघा व्ह्यू टेन्शन डोक्यात नाही, गळ्यात यायला लागल्या. गळ्यात यायला लागलं. टेन्शन डोक्यात नाही, गळ्यात यायला लागलं. जाऊ दे येऊ दे एवढं काय. बरं ती एक स्टोरी माहिती आहे तुम्हाला की माझा एक मित्र होता, माझ्या मित्राने एक नवी गाडी घेतली. तर तो बोलला की जेव्हा सगळे सिग्नलवरची ग्रीन लाईट होतील तेव्हा मी गाडी काढेन. तर माझं म्हणणं आहे, जेव्हा तू गाडीच्या बाहेर गाडी काढून बाहेर येणारच नाही तर कसं कळेल की ग्रीन सिग्नल झालेत का नाही. तसंच तुम्ही घराच्या बाहेर निघा निघा, तुम्ही निघाल तेव्हा तुम्हाला कळेल. दुनिया खूप मोठी आहे, बिगेस्ट इज द वर्ल्ड. तुम्ही आपण शब्दात नाही बयान नाही करू शकत. आनंद शोधा. आता नाही त्या नाही गोष्टीमध्ये तुमचा आनंद आहे ते शोधा. मला फिरायला त्यांच्या बोलण्यावर याला सोडू नका का त्याला सोडू नका. तुम्हाला पर्सनली तुम्हाला काय वाटते ते करा. बाकीच्यांच्या बोलण्यावरून राहू नका. सांग होऊ नका. ते तर बघू शकतो. ब्लर झालं बरोबर. आता आता चाललो आम्ही रूम वरती आमच्या. थोडा रेस्ट करतो नाही का. थोडा रेस्ट केला तर थोडं तरी पण वाटत. आणि 12 वाजले, तारीख चेंज झाली भाई. एवढं पाणी पिणार ना, एवढं पाणी पिणार, खूप पाणी पिणार आणि नंतर जेवण करणार. कारण की तोंड एवढं सुकलंय ना, आता पाणी प्यायचे काय सांगतो. एवढी तडप लागली ना पाणी प्यायची, खूप बेकार. चालते जाऊ द्या काही विषय नाही.
असं वाटतं की आम्ही डोणगाव मेकर ठिकाणी आलो आहे आमच्या नाही का. आमच्या गावाकडची मुलं बघत असतील तर आपल्या गावाकडे कसं असते की तिकडं ना असे ठिकाणी की गावासारखं फील होते. आहे. असं कधी विचार करू नका की सिटीत गेलं की सिटीतला होते माणूस. हा जे गावठी गावठीच राहतो. हा गावठी गावठी तर पब्लिक मध्ये पण आपली नाही का गावठी मारतो रे गावठी. गावठी अण्णा वाय मला हे फक्त तुला आम्हाला नाही मला का तुले. हे आम्हाला ब्लॉग टाकायचा आहे ना त्याच्यामुळे आम्ही बोलतोय असं नाही का, नाहीतर आम्ही बोललो नसतो. जाऊ द्या ना तिकडे काय एवढं. आता काय तिथं स्टे नाही केला आम्ही एक रात्र पण लवकरच एक दिवस नाही का आम्ही कुठल्या तरी गडावर किंवा बस कुठेतरी कमिंग stay सोन आता करणार. जाणार भाई फक्त आणि फिरायचं. आमच्यापाशी कॅम्प पण आहे टेंट पण आहे टेंट कॅम्पिंग आहे सगळे सर्व आहे आता ऍक्च्युली काय आपल्यापाशी तसा विषय नाही. सर्व आहे. आम्ही रिसेंटली आता केदारनाथला आलेलो ठीक आहे. तर हा. त्या टायमाला आम्ही घेतलेल्या बऱ्याच गोष्टी. तर ते आता असं नाही की घेऊन नाही का पडलेले आहेत. ते यूज करू कुठं ना कुठं करू यूज. डोंगरावर करू शिखरावर करू कुठं ना कुठं करू. करू बाई कुठेतरी यूज करू. आता या वर्षाने आम्ही इकडे आलो पुढच्या टाइमला मला वाटतं एखाद्या टपरीवरती थांबू नाही का, तर आता टपरी कुठेतरी वगैरे असते ना जिथं चहा समोर पितो आहे ना कुठेतरी. चौकात. हा चहा घे पिणार तर माझ्याकडे चहा नाही तू पिणार बघणार. मी, मला नाही प्यायचा चहा वगैरे तर काय. तू माझ्याकडे बघणार चहा पिणार. हा मस्त चहा किंवा पिणार. चहा पिताना व्हिडिओ दाखवला असतं पण आम्ही जरा खतरनाक चहा पितो. आम्ही दुसरा चहा पितो खतरनाक. तर ते चहाच पितो फक्त दुसरा चहा पिणार. आणि असं नका समजू की ते पाणी आहे काय नाही, पाणी वगैरे काहीच नाही आहे. पंखा लावले की हवा येते. गाडी चालू आहे. गाडी चालवताना हवा येते. गाडी चालवताना हवा येते. आणि हे माझ्या बाबा तू सोबत नसताना तुझी आठवण येते. लव यू रे माझ्या बाबा. माझा भाऊ माझा डुंगणाचा किडा आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. जीव आहे माझा भाऊ. आता मला असं एक झालंय की आता पुढच्या संडेला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आता काही ठरवलं नाही की फिक्स इकडे जाणार का. पण संडेला ऑलमोस्ट जायचं प्लॅन ठरवलं 4 किलोमीटर मी दर रविवारी सुट्टी घेणार आपण जातो कुठेतरी. गाडीत टाकायचं पेट्रोल आणि कुठेतरी नवीन नवीन लोकेशन नवीन लोक विजिट करायचं. विजिट करायचं भाई, बघायचं बाहेर ऑलमोस्ट जागा नाही का खूप जास्त जागा आहेत ती फिरण्यासारखी आहेत. टुरिस्ट येतात परत नाही का कपल्स येतात. आता आम्हाला एक कपल्स भेटले बोलत होते काय काय मुलं मुली होते. आम्ही ते ब्लॉग मध्ये नाही घेतले पण बरेच जरा भेटले. त्याची निष्ठा जरा वेगळं वाटलं. काढणार होतो लपून व्हिडिओ पण नाही. मुली भेटल्या मुली बोलत होत्या कुठल्या आल्या काय आल्या नेपाळी होती. असे बरेच मुलं मुली भेटले. तुम्हाला खरं सांगतो तुम्ही घर सोडा घराच्या बाहेर बघा एक वेगळीच दुनिया आहे. आता हा बघा बरेच लोक भेटतात नवीन लोक एक लहान बाळ होतं असलं group होतं ना. एवढं छोटं बाळ होतं ना भाई, एवढं नॉलेज होतं. अरे देव दिसला तर लगे पाया पडायचा. पण पर्सनली काही विषय नाही ते सांगत नाही मी, जाऊ दे तिकडे. भारी आहे. आता आम्ही भेटतोय नेक्स्ट चहा वगैरे पिल्यानंतर, म्हणजे आमचा चहा पिणार चहा सांगू नाही शकत, फक्त आम्ही त्याच चहा नाव ठेवलंय बस आहे ना. चहा नाव ठेवलंय ते मस्त आता पिणार आम्ही. बाकी या निवांत पुण्याला कधीतरी गावात आले तर कॉल करा बिंदास आणि रूम करून तिकडेच राहा आमच्यापेक्षा लांब. पुण्याला आले ना कधी पण आले ना फक्त फोन करा आलो म्हणून आणि तिकडेच रूम करा आणि तिकडेच राहा. आहे की नाही. चलो ठीक आहे चलो बाय.